ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ईश्वररूपी सूत्रधार भाग 2. ओवी आहेत 1299 ते 1310. मनुष्य प्रारब्धाधीन आहे व ते प्रारब्ध ईश्वराधीन आहे. त्या ईश्वराला शरण जाण्यास भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आता ज्ञानदेव त्याचे स्पष्टीकरण करत आहेत. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्रकरी उदयला असे जो. सर्व प्राण्यांमध्ये हृदयरूपी मोठ्या आकाशात ज्ञानवृत्तीच्या सहस्र किरणांनी युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य उगवलेला आहे. अवस्थात्रय तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक जेवविले. जागृती इत्यादी 3 अवस्था हेच कोणी स्वर्गाधिक तिन्ही लोक ते संपूर्ण प्रकाशून देहमी अशा विपरीत ज्ञानाने भुललेले, देहमी व देहसंबंधी माझे अशा विपरीत ज्ञानाच्या वाटेने जाणारे वाटसरू त्या सूर्याने जागे केले. वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. दृश्य जगरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमळे उमलली असता पंच ज्ञानेंद्रिये व 6वे मन हे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या कमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवतो. असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू पांघरोनी निरंतरू उल्हासत असे. हे सूर्याचे रूपक राहू दे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी अमुक आहे अशा रीतीने स्फुरणारा जो अहंकार म्हणजे समष्टी अहंकार तो पांघरून तो ईश्वर अखंड प्रकट आहे. स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. तो ईश्वर आपल्या मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हलवतो व पडद्याच्या बाहेरच्या बाजूला 84 लक्ष योनिरूपी छायाचित्रे नाचवतो. तया ब्रह्मादी कीटांता अशेषाही भूतजाता देहाकार योग्यता पाहोनी दावी. ब्रह्मदेवापासून तो किड्यापर्यंत सर्व प्राणी मात्रांना त्यांची योग्यता पाहून देहाकार म्हणजे शरीराकार दाखवतो. तेथ जे देह जयापुढे अनुरूपपणे मांडे ते भूत तया आरूढे हे मी म्हणोनी. तेव्हा जो देहाकार ज्या प्राण्याच्या कर्मानुरूप त्याच्या पुढे मांडला जातो त्या देहाकारावर तो प्राणी देहच मी आहे अशा अभिमानाने स्वार होतो. सूत सूते गुंतले तृण तृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. सुताची गुंडी जशी सुताने अडकलेली असते अथवा गवताची पेंडी जशी गवताच्या आळ्याने बांधलेली असते अथवा पाण्यातील आपल्या प्रतिबिंबाला मूल जसे आपणच आहोत असे समजते. तयापरी देहाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीव आविष्करे आत्मबुद्धी. त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्यालाच दुसरे कल्पून जीव त्या देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धीने प्रकट होतो. ऐसेनी शरीराकारी यंत्रीभूते अवधारी वाहुनी हालवी दोरी प्राचीनाची. ऐक, याप्रमाणे शरीराकार रूपी यंत्रावर प्राणी बसवून ईश्वर हा प्रारब्ध कर्माचे सूत्र हलवतो. तेथ जयाचे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र ते तिये गती पात्र होची लागे. तेव्हा ज्या प्राण्याला जे स्वतंत्र प्रारब्ध कर्मरूपी सूत्र मांडून ठेवलेले असते तो प्राणी त्या गतीला पात्र होऊच लागतो. किम बहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भोवंडी तृणे वारा आकाशी जैसा. फार काय सांगावे अर्जुना, वारा जसा गवताच्या काड्या आकाशात फिरवतो त्याप्रमाणे ईश्वर हा प्राण्यांना स्वर्ग संसारामध्ये फिरवतो. ज्ञानदेव त्या ईश्वराचे सूर्याच्या रूपकाने वर्णन करत आहेत. सर्व प्राणी मात्रांच्या आत हृदयरूपी महाआकाशात हा ईश्वररूपी सूर्य उगवलेला आहे. ज्ञानवृत्ती म्हणजे त्याची सहस्रावधी किरणे आहेत. तो स्वप्न जागृती सुषुप्ती या 3 अवस्था व स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3 लोक प्रकाशित करतो.
विपरीत ज्ञानाने भुललेल्या जीवांना हा जागे करतो. वेद्योदकाचे सरोवर म्हणजे वेद्य म्हणजे जाणून घेण्याजोग्या गोष्टी, दृश्य जगत. त्या दृश्य जगदरूपी सरोवरात विषयरूपी कमळे फुललेली आहेत. तेव्हा पंच ज्ञानेंद्रिये व मन असे 6 पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराला तो ऐंद्रिय सुखरूपी परागकण चारतो. सर्व भूतांचा अहंकार हेच त्याचे वस्त्र असते. ते पांघरून तो नित्य लीला दाखवत असतो. तोच सूत्रधार आहे. आपल्या मायेचा आड पडता करून त्याच्या आड लपून राहून तो सूत्र हलवत असतो व मायेच्या पडद्यावर 84 लक्ष जीवयोनींची चित्रे लीलया नाचवतो. ब्रह्मदेवापासून किड्या मुंग्यांपर्यंत सर्व जीवमात्रांना अनुरूप असे तो देहाकार देतो. मग तो जीव कर्माप्रमाणे जो देहाचा आकार प्राप्त झाला आहे तो देह म्हणजे मीच आहे अशा अहंकाराने आरूढ होतो. तो देह म्हणजे मी असे समजू लागतो. सूतानेच सूताची गुंडी बांधावी, गवतानेच गवताची पेंडी बांधावी, त्याप्रमाणे जीवरूपी आत्मा अहंकाराने आपला आपणासच बद्ध करून घेतो, बांधून घालतो. लहान मुलाने प्रतिबिंब म्हणजेच आपण आहोत असे समजावे, त्याप्रमाणे जीव सुद्धा जो देहाचा आकार प्राप्त झाला तो देह म्हणजेच आपण असे मानतो व देहात्मवादी होतो. मग अशा जीवांना देहरूपी यंत्रावर आरूढ करून ईश्वर सर्व सूत्रे मायेच्या पडद्याआड राहून हलवतो. मग ज्या ज्या भूताला ज्या ज्या कर्मसूत्राने बांधलेले असते त्याप्रमाणे तो जीव आपापल्या कर्मांना अनुसरून वागत असतो. हा ईश्वर त्या सर्व भूतमात्रांना एखाद्या वावटळीप्रमाणे गिरकावत असतो. वावटळ सुटली की त्या वावटळीच्या वेगात गवत आकाशात भोवंडत राहतं. मग ईश्वराधीन असलेला जीव कशी कर्मे करतो ते ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू.